तमाशा ही महाराष्ट्राची संस्कृती। महाराष्ट्रामध्ये सध्या जत्रांचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे तमाशा आणि लावणीची पर्वणी गावोगावी पाहायला मिळते आहे। अशातच महाराष्ट्रात अनेक कला केंद्रांमधून लावणीची आणि तमाशाची कला जिवंत ठेवली जाते। मात्र कला केंद्रात कला सादर करणाऱ्या कलावंतांच्या नशिबी मात्र दुःख आणि वेदना पदोपदी पेरली गेली आहे। त्यामुळे या कलावंतांना मानधन सुरू करून त्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी आता केली जाते आहे। पाहूयात। कला केंद्रात कलावंतांचा खेळ मांडला। कलावंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार? पोटासाठी पायात घुंगरू, मनात घुसमट। रोज सकाळी उठायचं, मेकअप करायचा, पायात घुंगूर बांधायचे, पोटासाठी, 2 वेळच्या घासासाठी। मेकअप करताना रडत येणाऱ्या पोटच्या लेकरांना बाजूला सारायचं। कशासाठी? त्या चिमुकल्या पोटच्या पोरांच्या भविष्यासाठी। पोरांना खाऊ पिऊ घालून झोपवायचं आणि लेकरू झोपलं की पायात घुंगरू बांधायचे। आणि अखेरीस खेळ मांडायचा, आयुष्याचा, जगण्याचा आणि भोगण्याचाही। हरिदेवाचरण भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधाराला ताई। ववाळून उधळीत जीव माये बापा, मन माही उरी पेटला। हा असा भोगण्याचा सोहळा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा होतो। प्रत्येक कला केंद्रांमध्ये डोळ्यातले अश्रू लपवत, ओठांवर खोटं हसू आणत। कारण या सगळ्या कलावंतांच्या मनात एक सल आहे आणि ती म्हणजे सन्मानाची। अहिल्यानगरमध्ये 15हून अधिक कला केंद्र आहेत। तशी ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात आहेत, शेकडोंच्या संख्येनं। एकीकडे अनधिकृतपणे सुरू असलेल्या डान्स बार मधल्या मुलींकडे पाहिलं जातं, तसंच या कला केंद्रातील महिलांकडे बघितलं जातं। हीच ती खंत आहे प्रत्येक कलावंतांची। त्यामुळे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही तर ही कला नाचत नाचत जीव सोडते की काय अशी भीती या कलावंतांच्या मनात आहे। कुणाला आपल्या लेकराला डॉक्टर बनवायचंय, कुणाला इंजिनियर बनवायचंय, तर कुणाला आपल्या मायबापाला दवाखाना करायचा आहे। म्हणून हा सगळा पसारा मांडला गेलाय। आम्ही पूर्ण आमचं अंग आम्ही झाकून आमचं साडी नेसून, नववार साडी नेसून आम्ही कला सादर करतो। माझी मुलगी आता इंजिनियर करते, तिला डॉक्टर बनायची इच्छा होती, पण माझी परिस्थिती नव्हती। मग ती इंजिनियरचा कोर्स करायला लागली। त्याला पण मला तर आतापर्यंत 3 लाख रुपये खर्च आला। या क्षेत्रामध्ये खूप काही लोक जे आहे ना, आम्हाला खूप वेगळ्या नजरेने बघतात। त्याच्यामुळे कसं आहे, आम्हाला सरकारने काहीतरी फॅसिलिटी द्यावा, आमच्या लेकरांना काहीतरी फॅसिलिटी द्यावा। माझ्या लेकराचं शिक्षण बी खूप झालेलं नाही आहे। मला ह्या क्षेत्रात 15 वर्ष झाली आहे। या क्षेत्रात मला येण्याचं कारण असं आहे की माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे आणि मला माझी आई आजारी असते, त्यामुळं मला सगळा खर्च बघावा लागतो घरचा। त्यासाठी मी इथे आले। सध्या कला केंद्रात कला सादर करणाऱ्या कलावंतांची परिस्थिती हालाकीची आहे। दिवसभर नाच गाणं करत घाम गाळूनही पदरात पडतायत अवघे 200-300 रुपये। त्यात स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च हा कसा भागवायचा हा सवाल त्यांच्या समोर अक्षरशः आ वासून उभा आहे। म्हणूनच कला केंद्रातील कलावंतांना मानधनाचा आधार मिळावा अशी मागणी केली जाते। साधारणतः
200 400 कधी 500 अशा पद्धतीने आम्हाला रोजंदारी मिळते इथं. सरकारने याच्यासाठी आम्हाला थोडंसं कलाकारासाठी काहीतरी योजना तयार करावी. यहाँ पे सिर्फ 100-200 रुपये से ज़्यादा मिल रहा नहीं. हमारे घर में माँ बाप है, मेरी शादी नहीं हुई, लेकिन माँ बाप का भी खर्चा निकालना नहीं हो रहा मेरे से. मेरी तो आत्महत्या करने की परिस्थिति आ गई. मैं सरकार से ये विनती करता हूँ कि हमारे कलाकारों के लिए कुछ करे, कुछ मान सम्मान हमको भी मिले, कुछ मानधन हमको भी मिले. गेल्या 22 वर्षांपासून भरत पालवे कला केंद्र चालवतात. त्यांच्या या कला केंद्रात 40हून अधिक महिला आणि त्यांचे कुटुंब असं 70 ते 80 जण उदरनिर्वाह करतायत. त्यातच या कलेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा झाल्यानं ही कला बदनामीच्या ढगाखाली अविरत सुरू आहे. त्यामुळे ही कला जिवंत राहावी याकरता सरकारनं काहीतरी करावं अशी अपेक्षा ते व्यक्त करतायत. माझी एकच अपेक्षा आहे, सरकारने कला केंद्र चालकांना आणि पार्टी मालकींना अनुदान द्यावे. जशी सरकारने लाडकी बहीण योजना आणली तशी कलावंतासाठी काहीतरी सरकारने योजना आणावी व यांना काहीतरी मानधन चालू करावी ही सरकारला विनंती आहे आमची. तमाशा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. लावणी तर महाराष्ट्राचं लावण्य. अस्सल गावरान लावणीची नजाकत महाराष्ट्रानं आपल्या कपाळी अभिमानानं मिरवली आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत तमाशा आणि लावणीला राजाश्रय मिळाला. गेल्या शेकडो वर्षांपासून तमाशा महाराष्ट्राचं मनोरंजन करत राहिला. लावणीनं महाराष्ट्रातील अनेकांचे फेटे आणि टोप्याही उडवल्या. हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडला, पण या पावसात कलावंतांच्या डोळ्यातले अश्रू मात्र विरघळून गेले. त्यांचं दुःख, त्यांची वेदना मात्र तशीच ठसठसत राहिली आहे. म्हणूनच कला केंद्रात ही कला जिवंत ठेवणाऱ्या आणि त्याकरता धडपडणाऱ्या कलावंतांना सरकारनं आता आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.